जय भीम मित्रांनो, आज कथा आहे अंधारातून उजाडाकडे बाबासाहेबांची वाट. तो दिवस होता मित्रांनो 14 एप्रिलचा. गावात तयारी सुरू होती. चौकात मोठा फोटो लावलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. फुलांच्या माळा, निळे झेंडे आणि स्पीकरवर एकच आवाज होता, जय भीम, जय भीम, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. त्या गावात एक छोटासा मुलगा होता. त्याचं नाव होतं रोहित. रोहित खूप गरीब घरात जन्मलेला, पण त्याच्या डोळ्यात होतं मोठं स्वप्न. रोहितची आई व रोहित दररोज मोलमजुरी करत असे. वडील आजारी होते, घरात पुरेसे अन्न पण नव्हते खायला. पण रोहितला एकच गोष्टीची आवड होती, ती म्हणजे शिक्षण. रोहित एक दिवस शाळेत गेला व शिक्षक म्हणाले, उद्या 14 एप्रिल आहे. तुम्हाला माहीत आहे का, हा दिवस किती महत्त्वाचा आहे? सगळी मुले शांत झाली. रोहित उठला आणि म्हणाला, सर, हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे. त्यांनी गरीब आणि वंचित लोकांसाठी लढा दिला. शिक्षक हसले आणि म्हणाले, खूपच छान, पण तुला एवढं कसं माहीत? रोहित म्हणाला, सर, माझ्या आईने मला त्यांची कथा लहानपणी पूर्ण सांगितली आहे. बाळा, बाबासाहेब लहानपणी खूप त्रास सहन केला. त्यांना शाळेत बसायला जागा नव्हती, पाणी प्यायची सुद्धा परवानगी नव्हती. एवढं ऐकून रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. आई पुढे म्हणाली, पण त्यांनी हार मानली नाही. ते शिकले, मोठे झाले आणि देशासाठी भारतीय संविधान लिहिलं. रोहित मनात म्हणाला, मी पण शिकणार, काहीही झालं तरी चालेल. काही दिवसांनी घरात मोठं संकट आलं. वडिलांची तब्येत बिघडली आणि आई-वडील खूपच तब्येत बिघडली. मग रोहितच्या मनात आलं, आईकडे पैसे नव्हते. रोहित शाळा सोडण्याचा विचार करू लागला. तो रडत रडत आईला म्हणाला, मी कामाला जातो आई, आता शाळा सोडून देतो. आईने त्याचा हात धरला आणि म्हणाली, नाही बाळा, तू शाळा सोडणार नाहीस. बाबासाहेबांनी किती संघर्ष केला, तू पण असाच संघर्ष कर. घरात फक्त 2च भाकरी होत्या. आई म्हणाली, रोहित, तू खा बाळा. रोहित म्हणाला, मला भूक नाही. रोहितला कळलं, आई खोटं बोलते. शेवटी रोहितने एक भाकरी आईच्या हातात ठेवली आणि म्हणाला, आई, तू खाल्लीस तरच मी खाईन भाकर, असं रोहित आईला म्हणाला. तो हसत म्हणाला, आई, मला आज भूक नाही, मी शाळेत खाल्लं. पण दोघेही एकमेकांसाठी खोटं बोलत होते. त्या दिवशी दोघांनी अर्धी अर्धी भाकरी खाल्ली, पण त्या दिवशी भाकरीत इतकं काही प्रेम होतं. रोहितला वाटलं, एक दिवस शाळेत रोहितचा अपमान झाला. रोहितचे कपडे फाटलेले होते आणि चप्पल पण तुटलेली होती. शाळेतील मुलांनी रोहितचा काही खूपच अपमान केला. काही मुलं त्यांची चेष्टा करू लागली, अरे बघा, तो गरीब रोहित रोहित कसा शांत उभा राहिला आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने उत्तर दिलं नाही. आणि घरी आल्यावर आईने विचारलं, काय झालं बाळा? मग रोहित एकदमच नाराज झाला आणि आईला सांगू लागला. रोहित म्हणाला, आई, लोक गरीब असल्यावर मुलं किती हसतात है ना? मग आई पण थोडी शांत झाली. आई म्हणाली, हो बाळा, पण लक्षात ठेव, गरिबी ही कमजोरी नाही, ती ताकद बनवायची असते. आपल्याच हातात असते ताकद बनवायची. आणि अचानक एक दिवस जोरदार पाऊस पडत होता. छप्पर गळत होतं. घरात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. रोहित पुस्तक वाचत बसला होता. आई म्हणाली, बाळा, उद्या परीक्षा आहे, पण तू कसा अभ्यास करशील? रोहित आईला म्हणाला, तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. रोहित म्हणाला, आई, पाऊस थांबला नाही तरी चालेल, पण माझं स्वप्न मी थांबवणार नाही. आणि एवढं ऐकून आई रोहितची खूप खुश झाली. तो एका कोपऱ्यात उभा राहून ओल्या जमिनीवर पुस्तक हातात घेऊन अभ्यास करत राहिला. आईला खूप आनंद झाला. आई त्याच्याकडे बघतच होती. आईच्या डोळ्यातून अश्रू, पण मनात अभिमान होता. परत एक दिवस रोहितची शाळेची फी भरायची होती, पण घरात पैसे नव्हते. आईने तिचं एकमेव सोन्याचं मंगळसूत्र काढलं आणि ते विकायला गेली.
रोहित म्हणाला, आई नको विकू ते मंगळसूत्र. मी शाळा सोडून काम धंदा करतो. शाळा शिकून मला काहीही पण करायचं नाहीये. आई रागाने म्हणाली, नाही, तू शाळा सोडणार नाहीस. हे मंगळसूत्र परत मिळेल, पण तुझं भविष्य परत मिळणार नाही. यावर रोहित म्हणाला, त्या दिवशी आईने तिचं सर्वस्व दिलं, फक्त रोहितच्या स्वप्नासाठी. शेवटी रोहितचं स्वप्न पूर्ण झालं. जेव्हा रोहित मोठा अधिकारी झाला, तो सर्वात आधी कुठे गेला माहीत आहे? त्याच्या जुन्या झोपडीत. जिथे तो लहानपणी राहायचा, तो त्या जमिनीवर बसला आणि मोठमोठ्याने रडू लागला. आईने विचारले, का रडतोस बाळा? रोहितला खूप वाईट वाटलं. रोहित म्हणाला, आई, हे सगळं इथूनच सुरू झालं होतं आणि आज मी इथपर्यंत पोचलो ते फक्त तुझ्यामुळे. आईने त्याला मिठी मारली आणि कवटाळून रडू लागली. शेवटचा भावनिक टच. रोहित स्टेजवर काय म्हणाला तुम्हाला मी सांगतो. माझी आई पहिली गुरु आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे मार्गदर्शन. जर आईने साथ दिली नसती तर आज मी इथे नसतो. आज मी जे काही आहे ते बाबासाहेबांमुळे, त्यांनी दाखवलेल्या मार्गामुळे. हीच बाबासाहेबांची ताकद आहे. गावातील सगळे लोक टाळ्या वाजवत होते. आईच्या डोळ्यातून अभिमानाचे अश्रू वाहत होते. रोहित म्हणाला, मित्रांनो, गरिबी, अडचणी, संकट ही सगळी तात्पुरती असते, पण शिक्षण हे कायमचं असतं. जर बाबासाहेबांनी हार मानली असती तर आज आपण इथे नसतो. म्हणूनच सांगतो मित्रांनो, शिका, संघटित व्हा, पुढे जा आणि कधीही जीवनात हार मानू नका. त्या दिवशी संपूर्ण गाव एकच घोषणा देत होतो, जय भीम, जय भीम, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मित्रांनो, सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून साष्टांग जय भीम. कथा आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय भीम, जय भीम.